नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉग मध्ये। आणि आज आहे कार्तिकी एकादशी आणि आज आपल्याकडे मोठ्या जोमाने वाघबारशी असा एक पारंपरिक सण आहे कोकणातला। तर तो आम्ही साजरा करतो कारण जी गुरं असतात त्यांच्या संरक्षणासाठी आणि कोणताही रानटी प्राणी त्यांच्यावरती हल्ला करू नये या भावनेने हा सण साजरा केला जातो। देवाला प्रसन्न केलं जातं जेणेकरून कुणाच्याही गुरांना अशी हानी होऊ नये, हा त्यामागचा मेन हेतू आहे। तर मित्रांनो, हे आहे आमच्या गावचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये आम्ही देवाला नारळ देण्यासाठी आलोय की जे काही आमच्याकडून होणाऱ्या त्रुट्या असतील किंवा एखादा गुन्हा जर आमच्याकडून होत असेल, तुमच्या दृष्टीस पडेल असा, तर तो त्याची चूकभूल असेल ती माफ करून घ्यावी। आणि हा माझा मित्र आहे ऋषभ माळी आणि तो देवासमोर जे विडे आहेत ते ठेवण्याचं काम करतोय। त्याच्यानंतर तो अगरबत्ती लावणार आहे आणि त्याच्यानंतरला आम्ही एक नारळ देऊ देवाला की जी काही चूकभूल आहे आमच्याकडून ती झालेली माफ करून घ्यावी। या बाजूला एक शंकराची पिंडी आहे आणि त्याच्यावरती नाग आहे, बघा किती सुंदर आहे मूर्ती। आणि त्याच्या समोरच सेवेसाठी नंदी महाराज देखील आहेत। A few moments later. तर मित्रांनो, आता मी आणि माझा मित्र आम्ही दोघं जण जातोय आता जिथं आमचा मेन जो उत्सव आम्ही साजरा करतो, जो सण नेमका साजरा करतो एका पठारावरती। एक डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती एका ठिकाणी बसतो आम्ही सर्व। तिथे खीर बनवली जाते, त्याच्यानंतर पूजा केली जाते। तर हे आता मी तुम्हाला हळूहळू माझ्या या ब्लॉग मध्ये पूर्ण दाखवणारच आहे। पूर्ण जंगल आहे एरिया हा। मी आणि माझा मित्र आता आम्ही बाकीची लोक जी आहेत ती पुढे गेलेली आहेत आमच्या। आम्ही थोडंसं जेवत राहिलो, त्याच्यामुळे जरा उशीर झाला आम्हाला। आणि मी आणि माझा मित्र आता आम्ही दोघं जण जातोय। मित्रांनो, तुम्हाला जो हा जंगल आजूबाजूला दिसतो, या जंगलामध्ये भरपूर प्राण्यांचा, रानटी प्राण्यांचा शिरकाव आहे। त्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला या ठिकाणी डुकरांचा भरपूर समावेश दिसतो कारण हे जे पूर्ण जंगल आहे ते झाडी आणि भरपूर झुडपं आतमध्ये आहेत। त्यामुळे यामध्ये ससे, त्याचबरोबर डुकरं, अनेको प्राणी असे आहेत जे तुम्ही कधी पाहिले सुद्धा नसतील। आणि ते रानटी प्राणी शेतांची भरपूर नुकसानी करतात। त्याच्याबरोबर या ठिकाणी लावलेली जी लोकांची फळबागायत आहे त्यांना देखील खूप नुकसान करतात। मित्रांनो, तुम्हाला ही जी पायवाट दिसते ती आमच्या गावच्या विहिरीजवळ जाते आणि ही जी विहीर आहे ती आम्ही कधीतरीच वापरतो पिण्याच्या पाण्यासाठी। कधी दुष्काळी जर भाग पडला, पाण्याचा जर दुष्काळ झाला, तर या ठिकाणी आम्ही विहिरीचं पाणी वापरतो। त्याचबरोबर हे पाणी देखील चालू आहे अजून सुद्धा। इथे एक शेड सुद्धा बांधण्यात आलेले आहे जेणेकरून जर कोणी कपडे धुण्यासाठी इथे आला तर त्याला उन्हाचा त्रास होऊ नये। एक सुंदर रचना या ठिकाणी आहे। आणि हे पाणी जाऊन पुढं धरणाला मिळतंय। हे बघा, अजून सुद्धा भरपूर निखळ पाणी आहे। मित्रांनो, आता आम्ही जंगलाच्या मधोमध आलोय। या ठिकाणी आम्हाला पाणी सुद्धा बघायला मिळाला होता। आणि हे आता एक मैदानी प्रदेश प्रमाणे एक एरिया आहे इथं, जो मोकळा आहे पूर्ण। भाई, तुला काय वाटतंय, आपण बरोबर जातोय का? अंदाजे तर बरोबरच चाललोय आपण। हा, मला पण वाटतंय आता हे बरोबर चालणं आहे आपलं। लहानाचं मोठं मित्र बोलतोय माझा की आम्ही इकडेच झालोय। त्याच्यामुळे ह्या वाटा ज्या आहेत जंगलातल्या वाटा आहेत आणि त्या तोंडपाठ आहेत, कुठून कसं जायचंय। मित्रांनो, आपण आता पोचलोय त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपली वाघबारशीचा जो सण आहे तो आम्ही साजरा करतो। हा तो दगड आहे ज्या ठिकाणी सर्व विडा वगैरे दिला जातो। तर मित्रांनो, आता आपल्याला आपली गावची जी मंडळी आहे ती सुद्धा भेटलेली आहे। ते कारण ते आमच्या आधी आले होते, त्याच्यामुळं ते आम्हाला भेटले नव्हते चालताना रस्त्याने। बघा, आपली सर्व गावची मंडळी इथंच आहे। या ठिकाणी आपली वाघबारशीची जी नैवेद्य दाखवणार आहोत, नैवेद्य दाखवणार आपण, त्याची खीर बनते। चूल सुद्धा पेटवली या ठिकाणी।
हे बघा, अन्न सुद्धा त्या खिरीमध्ये टाकण्यासाठी जो लागणारा गुळ आहे तो तयार करतायत. तर जसं आता मी म्हणालो की या ठिकाणी आमचं धरण आहे. हे बघा, पुढपर्यंत गेलो असतो परंतु वाटा बंद झालेल्या आहेत, त्याच्यामुळे मी इथूनच दाखवतोय. धरणाचं पाणी पूर्ण मोठा धरण आहे आणि तुम्ही कधी आलात तर तुळशीमध्ये आहे ते तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, हा आहे मयूर दादा आणि इकडे सर्व आता लोक वाघांना नटवण्याचं काम करतायत. कार्तिकी एकादशी. कार्तिकी एकादशी निमित्ताने आज वाघबारसे आमचे गावच्या परंपरे चाललेले आहे. दादा आहे, काठी सजवतोय. तर मित्रांनो, या ठिकाणी हे जे कलर नॅचरल कलर आहेत दगडांपासून निघतात तर ते वापरणार आहोत आम्ही वाघांना सजवण्यासाठी. एक जांभा, एक लालसर कलर आहे, तांबडा कलर आहे, पिवळा कलर आहे, थोडासा भगवट कलर आहे. आणि हे आपल्या रानांमध्ये पाण्यांमध्ये मिळणारे जे दगड आहेत त्यापासून बनवलेले रंग आहेत. हे या ठिकाणी कविदादा सुद्धा आहे. हे बघा, वाघांना सजवायचा कार्यक्रम चालू आहे आणि हा माझा मित्र आणि विहान वाघ बनतोय, तो आता वाघ बनतोय. वाघीण बनतोय. त्या बाजूला अंश आहे, हा कविंदा सांग जरा काय याच्याबद्दल तुला माहिती असेल तर. नाही, आपली जुनी परंपरा आम्ही आजपर्यंत चालू ठेवतोय. हा, खूप छान. म्हणजे ही जी आमची परंपरा आहे ती आता आम्ही पिढ्यानपिढ्या आता चालू आहे. नाही, तो वाघ बघा कसा व्यवस्थितरित्या त्याला मेकअप करत आहे. आणि इकडे अंश आहे. आणि ही परंपरा, जुनी परंपरा, ती आम्ही जतन करण्याचा प्रयत्न करत आहोत. बहुतेक बंद मार्ग काही गावातून बंद झालेले आहेत, पण ते आमच्या गावामध्ये आम्ही व्यवस्थितरित्या चालू ठेवलेली आहे जुनी परंपरा. आता आमचा विराज सुद्धा नटायला सुरुवात झालेली आहे. विराजला कसं वाटतंय? विराज इकडे बघ. विराज कसं वाटतंय तुला? मस्त. हा, मस्त. आमची खुशी बघा पोरांची. आमचे वाघ जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि आता आम्ही मेन आमचा जो कार्यक्रम आहे, मेन जो आमचा उत्सव आहे त्याकडे आम्ही आता वळतोय सर्वजण. तुम्ही बघू शकता की आमची जी खीर आहे वाघबारची जी तयार झाली आहे ती आता आम्ही थंड करण्यासाठी पाण्यात ठेवतोय. पाण्यात ठेवलेली आहे आणि थोड्या वेळ ती गार होईल. आता आम्ही घेऊन जाऊ तिला. कुठे जातोय बाबा? जोरात बोला. आता आम्ही गोठणीवरती खीर घेऊन आलेलो आहोत. पुढील कार्यक्रम आता खिरीवरती अवलंबून होता, तो आता पुढचा कार्यक्रम होईल. या गवारांच्या काट्या आहेत, त्यांची पूजा होते इथं. मान या ठिकाणी याप्रमाणे तुझ्या पाठ धरून तुला सीमेच्या पलीकडे नेणार आहोत. तरी आमच्याकडून होत असणारे काही चुका असतील माफ कर. या परिसरामध्ये फिरणारी ही सगळी तुझी बालगोपाळ आहेत. जे जे लोक या ठिकाणी फिरतील त्यांना सुखाचे सांभाळ. ज्या ज्या काही विघ्न असतील ते दूर कर आणि अशीच वर्षे या ठिकाणी येऊन आम्हाला पूजा करण्याची संधी मिळू दे अशी तुला प्रार्थना करतो. म्हणा. मित्रांनो, हे जे तुम्हाला समोर दिसतंय ते तुळशी धरण आहे आणि आम्हाला भरपूर जवळ आहे ते. आणि आपण जिथे आता बसलो होतो तो एरिया तिथून खूप जवळ आहे. आणि
मारा. आमचे वाघ आता खातायत, नैवेद्य दिलेला खातायत आमचे वाघ. वाघ परत गोठणीवरती आलेले आहेत. ओके, तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जर तुम्हाला ब्लॉग आजचा आवडला असेल तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, कमेंट करा. आणि जर तुम्हाला काही चेंजेस हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता, सुचवू शकता की तुम्हाला काय चेंज पाहिजेत त्यामध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पोहोचत राहणार तुमच्यापर्यंत. आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, कारण ते सुद्धा भरपूर महत्त्वाचं आहे. कारण ज्या नवीन आता मी व्हिडिओ टाकणार आहे त्या तुम्हाला त्याच्यामुळेच मिळणार आहेत. नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील, मग त्या तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. थँक्यू अँड कीप वॉचिंग. Wow.